हाय हॅलो, कसे आहात? आम्ही निघालो आहे आज लाल किल्ल्याला. आम्ही रात्रीच प्लॅनिंग केला होता जायचा. आमच्या गावावरून सगळे लोक येणार होते. आम्ही मिळून जाणार होतो लाल किल्ला बघण्यासाठी. आणि आम्ही सकाळी आम्ही 6 वाजता जाणार होतो. तर 8 नंतर इकडे ट्रॉफिक भरपूर लागलेलं असते, त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघून गेलो होतो. आणि आम्ही आता इथून निघालेलो आहे बघा. आम्हाला भरपूर ठिकाणी फिरायचं होतं, पण आम्हाला एका दिवसात सगळ्या ठिकाणावर जाणं शक्य होणार नाही. त्याच्यासाठी आम्ही आज एकच ठिकाण निवडलेले आहे, ते म्हणजे पहिल्यांदा लाल किल्ला आम्ही निवडलेला आहे. आणि आम्ही पहिल्यांदा आता लाल किल्ला बघण्यासाठी निघालेलो आहे. इकडे सकाळी वातावरण एकदम फ्रेश असतं आणि दुपारनंतर एकदम प्रदूषण जास्त वाढतं. आणि त्याच्यामुळे आम्ही सकाळीच लवकर निघालो होतो. आणि आम्ही सकाळी निघालो. आमच्या ओलावाल्याने पैसे जास्त नाईट चार्ज घेतला, पण आम्हाला फिराय पण भेटावं म्हणून आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो. आमचे 100-200 रुपये एक्स्ट्रा घेतले, पण आम्ही आपल्या लवकर पोचलो. आणि एकदा आम्ही ट्रॉफिकमध्ये अडकलो तर 2-3 तास एका जाग्यावरून 2-3 तास ट्रॉफिकमध्ये माणूस अडकतं. आम्ही एका टनलमध्ये आता पोचलेलो आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात लाल किल्ल्याजवळ पोचणार आहे. आणि जर तुम्हाला इकडे लाल किल्ला बघण्यासाठी यायचं असेल, उत्तर भारतात फिरण्यासारखी ठिकाणे भरपूर आहेत आणि आता आम्ही ती पण ठिकाणे फिरणार आहोत. आणि तुम्हाला जर इकडे यायचे असेल तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या पण स्टेशनवरून येऊ शकता, मुंबई किंवा पुणे. आणि ही गाडी पकडायची, एक निजामुद्दीन किंवा नवी दिल्ली, ह्या दोन्ही गाडीनेच तुम्ही यायचं. तुम्ही दिल्लीतच येणार ह्या दोन्ही गाड्या पकडल्यावर. तुम्ही तेथून ओला पिन करू शकता. तुम्हाला जर समजतच नसेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करा. आणि मी इथेच राहते, त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. मी फायनली लाल किल्ल्याजवळ पोहोचलेले आहे. आणि हे बघा किती छान बाहेरूनच लुक दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, इथे पहिल्यांदा आल्यानंतर पहिल्यांदा तिकीट काढावे लागते. आणि एका माणसाची तिकीट 50 रुपये इथे आहे. आणि 8 वर्षाच्या खालील मुलांना इथे फ्री तिकीट आहे. इथून आत ॲक्च्युली रिक्षाने जातात, इलेक्ट्रिक रिक्षाने जातात. पण आम्ही सगळी भरपूर जण होतो. चला म्हणलं, आम्ही लाल किल्ला बघत बघत आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. इथे बघा कायमस्वरूपी इथे मेला भरलेला असतो. हा झेंडा दिसतोय ना, हाच लाल किल्ल्याचा मेन पॉईंट आहे. आणि इथूनच आपले प्रधानमंत्री मोदी साहेब इथूनच आपल्याला भाषण देतात. हे व्हाईट कलरचे छत आहे ना, इथूनच आपल्याला ते भाषण देतात. आणि इथे कायमस्वरूपी जत्रा भरलेली असते. आणि इथे मुस्लिम समुदाय जास्त असतो आणि इथे गर्दी पण भरपूर असते. आणि इथे कायमस्वरूपी जत्रा भरलेली असते. आणि गर्दी तर एवढी भयानक असते की विचारूच नकासा. आणि आम्ही आता लाल किल्ल्यावर औरंगजेब बादशाने राज्य केले होते. तुम्हाला मी आत गेल्यानंतर डिटेल सांगेनच. इथे बघा गर्दी खूप असते. आणि याच्या समोर चांदणी चौक हा बाजार भरतो. आणि इथेच बघा ब्लास्ट झाला होता. दिल्लीचा सदर बाजार बोलतात तो इथेच आहे. आणि इथे गर्दी खूप असते. तुम्हाला बोललेच होते, मी पहिल्यांदा तिकीट काढली होती. तुम्ही तर बोलशिला तिकीट यांनी काढली आणि कुठे चेक केली नाही. पण आता तिकीट तर आता इथे चेक करतात. एका माणसाची 50 रुपये तिकीट आहे. आणि आम्ही आता इथून आज जाताना पहिल्यांदा आमची तिकीट चेक करतात. आणि आमच्याकडे कोणाकडे धूम्रपान हे इथे अलाउड नाही, कैची किंवा चाकू वगैरे असं काय अलाउड नाही. आणि इथे आपल्या बॅगा पण चेक करतात आणि स्कॅनरनं चेक करून आतमध्ये सोडतात. आणि चेक केल्याशिवाय आतमध्ये तसं कोणाला सोडत नाही. आणि कोणतीच वस्तू इथे अलाउड नाही. पहिल्यांदा आपलं जेवण असलं तरी आपल्या बॅगा वगैरे त्या सगळ्या चेक करूनच आपल्याला बाहेर सोडतात, आत सोडतात. चेकिंगच्या वेळेला इथे कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे मी काही शूटिंग केले नाही, मला शूटिंग करता आलेलेच नाही. आणि आत्ता मी थोड्याच वेळात मी मेन गेटजवळ जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवतेच.
आम्ही आता चेकिंग करून आत आलेलो आहे आणि हेच मोठं मेन चेकिंगचं गेट आहे आणि इथूनच चेकिंग करून आत सोडतात आणि आम्ही आता आत आलेलो आहे आणि आमच्यातले काही जण पाठीमागे राहिलेले आहेत त्याच्यामुळे मी त्यांचा वेट करत आहे. आणि आता ही बघा लाल किल्ल्याची भिंत आहे आणि हे सगळं काम लाल दगडामध्ये केलेलं आहे म्हणून त्याचं नाव लाल किल्लाच आहे. इथे गर्दी भरपूर आहे, लाईन लागलेली आहे आणि काही लोक आलेत आणि काही लोक मागे राहिलेले आहेत आणि आम्ही आता 2 मिनिटातच किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी जाणार आहे. तुम्ही बघू शकता लाल किल्ल्याचा मेन दरवाजा आणि इथे तुम्हाला शिडी दिसते ना, ते इथूनच बघा इथे वर बॉक्स आहे. या बॉक्समधूनच आपले मोदी सरकार इथूनच भाषण देतात आणि ह्या किल्ल्याची अशी रचना केलेली आहे की किल्ल्याचा फ्रंटचा आकार गोलाकार. तुम्हाला आता इथे ही दुकाने दिसत आहेत ना, या दुकानाच्या पाठीमागे इथेच पहिल्यांदा रूमा होत्या. आता ह्या रूमा कोणासाठी होतात ते काही मला माहीत नाही. सैनिकासाठी होतात का सेनापतींसाठी या रूमा राहायला त्या काळात होतात ते आम्हाला काही एवढं आता माहीत नाही. आम्ही पण आता हे आतमध्ये आता आम्ही आलेलो आहे. आम्ही आत्ता फायनली औरंगजेब बादशाहच्या दरबारासमोर आलेलो आहे आणि हा तुम्हाला समोर दिसतोय तोच औरंगजेब बादशाहचा दरबार आहे आणि आम्ही आता इथे जाणारच आहोत. हा रस्ता आहे तो त्यांच्या काळातील रस्ता आहे आणि हा रस्ता राजा महाराजांना येण्यासाठी हा रस्ता केलेला आहे. महालाच्या समोर गार्डन आहेत आणि गार्डनमध्ये शक्यतो कोणी जातच नाही आणि इथे जाणं बॅनच आहे. पण काही लोक जातात पण सिक्युरिटी लगेच शिट्ट्या मारतात आणि त्यांना बाहेर यावं लागतं आणि इथे जाणं बॅनच आहे. आम्ही आता राजदरबाराकडे चाललेलो आहे आणि तुम्हाला मी बोलले होते ना, राजदरबाराकडे जाण्यासाठी रस्ता दुसरीकडून आहे आणि आम्ही आता त्याच रस्त्याकडून आम्ही आता राजदरबाराकडे जाणार आहोत आणि आम्ही आता थोड्याच वेळात राजदरबाराकडे पोचणार आहोत. पोचलेलो आहे. ही जी कमान दिसते ती त्या काळातील येण्या जाण्यासाठी केलेले कमान आहे आणि इथूनच लोक आतमध्ये एंट्री करतात आणि इकडे तुम्हाला महाल दिसतात ते त्या काळातील महाल आहेत. ते त्यांची राहण्यासाठी गार्डन मध्ये कबूतर खूप असतात आणि आम्ही भरपूर लोक बघतात आणि आम्ही पण बघत होतो. आणि तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट सांगायचा म्हणलं का नाही की इथेच आपल्या शिवाजी महाराजांना कैद केलं होतं आणि संभाजी महाराजांना इथेच कैद करून ठेवलं होतं. आपल्या दोन्ही महाराजांना इथेच कैद केलं होतं आणि का कैद केलं होतं तुम्हाला मी सांगतेच. आणि आपले दोन्ही महाराज मुघलांना भूल देऊन इथूनच मिठाईच्या डब्यातून पळून गेले होते आणि तो इतिहास सगळा इथलाच आहे. तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगतेच. हा बघा राजमहाल आहे. ह्याच राजमहालाचा हा इतिहास आहे. आपण वाचलं होतं ना, तो हाच राजमहल आणि या राजमहालामध्ये आपल्या शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेमध्ये उभे केले होते आणि शेवटच्या रांगेमध्ये उभे केल्यामुळे आपले महाराज इथून रागाने निघून गेले आणि मी तुम्हाला आता आत गेल्यानंतर दाखवतेच. तुम्हाला सांगते आता माझ्या अक्षरशः अंगावर काटा येत आहे. आपल्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची इथेच पायाची धूळ यांची इथेच लागलेली आहे आणि आम्ही खूप नशिबवान आहेत. आम्हाला हा लाल किल्ला बघायला मिळालेला आहे. हेच तेच औरंगजेबाचं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनाला आत्ता काचेने पॅक केलेलं आहे आणि इथूनच औरंगजेबने प्रत्येक राज्याच्या राजांनी आमंत्रित केलं होतं आणि आपल्या शिवाजी महाराजांना पण आमंत्रित केलं होतं आणि इथेच आपल्या शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेमध्ये उभा केलं होतं आणि त्यांना कोणता मान ठाण दिला नव्हता. त्यामुळे आपले शिवाजी महाराज इथूनच रागाने निघून गेले होते. इथेच आपल्या राजांना जाणून बुजून शेवटच्या रांगेमध्ये उभे केले होते आणि ते अपमानित केलेले आपल्या राजांना सहन झाले नाही. ते इथूनच आपले महाराज निघून गेलेत आणि त्यांना इथेच कैद केले आणि त्यांच्याबरोबर आपले संभाजी महाराज पण होतात.
हे बघा जवळून सिंहासन तुम्हाला दिसतंय का नाही ते मला माहीत नाही, पण तुम्हाला मी इथे इकडून दाखवत आहे. हे बघा इथून आता दिसत आहे सिंहासन आणि इथूनच औरंगजेब बादशाह राज्य करत होता आणि तो खतरनाक त्या काळचा मुघल शासक होता. हे बघू शकता जवळून सिंहासन मी झूम केलेले आहे आता. हे त्यांच्या काळातील सिंहासन आहे आणि हे बघा इथून हे काचेने पूर्णपणे पॅक केलेलं आहे आणि हे बघा ते महाल दिसत. आम्ही पण थोडी मजाक मस्ती करत होतो आणि आम्हाला पण सगळ्यांना फोटो काढायचे होते आणि आम्ही सगळेजण थोडेसे फोटो काढले आणि सगळे मी करत होते फोटो काढण्यासाठी. आणि आम्हाला तिथेच एक फॉरेनर आला आणि आम्ही त्या फॉरेनरसोबत पण आम्ही भरपूर फोटो काढलेत आणि आम्ही खूप अशी मजा केली. हे बघा हे असा फॉरेनर आलेला आहे आणि त्याच्यासोबत आम्ही आता फोटो काढले होते. आणि त्या फॉरेनरने आमचे सासरे आहेत त्यांना बघितलं आणि सासऱ्यांनी त्या फॉरेनरला बोलवलं होतं. फोटो काढता आमच्या सासऱ्याने फोटो आम्ही काढताना आमच्या सासऱ्याने त्या फॉरेनरला इकडे बोलवलं आणि ते फॉरेनर पण लगेच आला आणि सगळेजण त्या फॉरेनरसोबत फोटो काढायला लागले आणि मी पण बोलले मी पण का काढू शकत नाही. मी पण त्याच्यासोबत भरपूर फोटो काढले आणि मी पण त्याच्यासोबत जवळ उभे राहून फोटो काढले आणि मी तर कधीच फॉरेनरसोबत फोटो काढले नव्हते. मी पहिल्यांदाच हा फोटो फॉरेनरसोबत काढले होते. तो फॉरेनर आला आणि आमच्या सासऱ्याने त्याच्यासोबत हात मिळवला आणि त्या फॉरेनरसोबत आम्ही पण सगळेजण फोटो काढायला लागलेलो आहे आणि मी पण त्याच्यासोबत फोटो काढलेले आहे. हे बघा हा त्याच्या पाठीमागे आलो आणि तिथे रंगमाला आहे आणि ह्या रंगमालाचे एकच वैशिष्ट्य आहे की असे बोलतात तिथे जाऊन देत नाहीत की तिथे हत्तीचे दात आहेत आणि त्या हत्तीच्या दातामधून पाणी येते, त्याच्यामुळे तिथे काय बघण्यासाठी आतमध्ये काय सोडत नाहीत. हे त्याचे एक मोठं वैशिष्ट्य आहे रंगमालाचे. त्याच्या पुढे अशी रिकामी जागा होती. आता तिथे असे मस्तपैकी गार्डन वगैरे बनवलं आहे आणि त्या गार्डनमध्ये आतमध्ये काय कोणी सोडतच नाही. आणि आता तुम्हाला हे दिसते ते हा महाल दिसतोय तो हा औरंगजेबचा खाजगी महाल आहे आणि तो तिथे राहायचा आणि त्याला ते इथून बघा इथून त्याला भुयार आहे आणि तो आता रस्ता तिथून बंद आहे आणि तिथं आता ते गेट लावलेलं आहे आणि तिथूनच औरंगजेबची एंट्री व्हायची. हेच एक वैशिष्ट्य आहे. ह्या महालामध्ये जायचा रस्ता इथून होता. औरंगजेबाच्या पर्सनल महालाच्या बाजूला हे महाल दिसतात ते मी तुम्हाला माझ्या पद्धतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि जसे मला गाईडनं सांगितले तसेच मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि जर माझं काही चुकले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.